आज करमाळा विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. साधारण किती उमेदवारी अर्ज दाखल केले? आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं आम्ही पंचायत समितीसाठी 12 उमेदवार, प्रत्येक गणामध्ये स्वतंत्र उमेदवार करमाळा तालुका विकास आघाडीचा आहे आणि जिल्हा परिषदच्या सर्व गटामध्ये आम्ही करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं उमेदवार उभा केलेले आहेत. याच्यामध्ये काय सांगता येईल? युतीचे देखील बराच वेळ संभ्रमावस्था पाहायला मिळते. करमाळा तालुका विकास आघाडी या आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. आमच्या जोडीला आदरणीय सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनाही आम्ही पांडे गटातून त्यांच्या वहिनींना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे सावंत गट आमच्या बरोबर आहे. तुमच्यासोबत कोण कोण असणार? म्हणजे मोहिते पाटील आहेत, जयवंतराव जगताप आहेत का सोबत तुमच्या? ते आत्ताच सांगता येत नाही. करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व फॉर्म भरलेले आहेत. साधारण उमेदवार काय सांगू शकाल का? कुठल्या कुठल्या गटामध्ये काय जाहीर? नाही, आता उमेदवारांचे एबी फॉर्म आम्ही जमा केलेले आहेत. जे संभाव्य उमेदवाराची यादी आहे ती आम्ही पत्रकार परिषदेमध्ये घोषित करणार आहे. चिन्हाचा विषय नाहीये. चिन्ह हे आम्ही आघाडीच्या वतीने आमच्या स्वतंत्र पक्षाच्या वतीनं चिन्हाची मागणी केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आम्हाला चिन्ह सर्व उमेदवाराचं एकच चिन्ह मिळलं जाईल. घड्याळ किंवा तुतारी ह्याच्या नाही, स्वतंत्र पक्ष आहे आमचा. करमाळा तालुका विकास आघाडी हा निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला स्वतंत्र पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्हाला चिन्ह स्वतंत्र आहे आमचं. ओके.